रायगडमध्ये कुणबी समाज एकवटलेला आहे। कोकणातील सगळ्याच तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। आरक्षण बचाव करता श्रीवर्धन तहसील कार्यालयावर धडक मोर्चा हा निघणार आहे। हजारो महिला यात सहभागी होत आहेत। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडे। भारत, खरं तर आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र याच ठिकाणी आरक्षणासंदर्भातलं लोण होतं, आवाज उठवला जात होता, पण आता मात्र हे वादळ कोकणापर्यंत येऊन ठेपलेलं आहे। कोकणातही याच मुद्द्यावर आवाज उठवला जातोय, पण मागणी काहीशी वेगळी आहे। लावी मॅडम, हे अत्यंत सत्य आहे की आपण आतापर्यंत जर पाहिलं तर मराठा आरक्षणाची मागणी असेल किंवा मराठा आरक्षणाला विरोध असेल, महाराष्ट्रातल्या अन्य भागांमध्ये या दोन्ही गोष्टींसाठी आक्रमकपणे आंदोलनं झाली। मात्र कोकणामध्ये ह्या आंदोलनाला आता सुरुवात झालेली। यामध्ये सर्वात शांत आणि संयमी असणारा कोकणातील बहुसंख्य समाज म्हणजे कुणबी समाज असं ओळखलं जातं। या कुणबी समाजाने जो आता एल्गार केलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची कोणतीही हरकत नाही, आमचा विरोध नाहीये, मात्र कुणबी समाजातून त्यांना आरक्षण देण्यात येऊ नये यामुळे कुणबी समाजावरती कुठेतरी अन्याय होतोय आणि याच मुख्य मागणीसाठी आज एकूण 7 जिल्ह्यांमधून कुणबी समाजाचे मोठे मोर्चे तहसील कार्यालयावरती निघालेले आहेत। सध्या मी श्रीवर्धन मध्ये आहे आणि आपण दृश्यांमधून पाहू शकता ही जी दृश्य आहेत ही दृश्य श्रीवर्धन तालुक्यातली आहेत। अतिशय भव्य स्वरूपाचा मोर्चा असा श्रीवर्धन तहसील कार्यालयावरती कुणबी समाजाच्या वतीने आणण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये हजारो महिला या सहभागी झालेल्या आहेत। खेड्यापाड्यातील, ग्रामीण भागातील, विशेषतः शेतकरी वर्ग हा कुणबी समाजाचा आहे आणि आज पावसाची सकाळपासून सुरुवात असून देखील केवळ कुणबी समाज आता एकवटलाय। कुणबी समाज आता आपल्या आग्रही मागण्यांसाठी एकत्र आला आणि त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी या सर्व महिला मोठ्या संख्येने तालुका तहसीलच्या समोर निघाल्या आहेत। कुणबी समाज हॉल मधून हा मोर्चा निघाला होता। श्रीवर्धनच्या बाजारपेठेतून हा मोर्चा आता थेट श्रीवर्धनच्या तहसील कार्यालयामध्ये पोहोचलेला आहे। तहसीलदारांना कुणबी समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या आग्रही मागण्या आहेत त्या स्पष्ट करण्यात आल्या। एकूणच जर पाहिलं तर कोकणातील संयमी असणारा कुणबी समाज आता आपलं आंदोलन कसं वाचवता येईल या आग्रही मागण्यासाठी आजपासून आंदोलनासाठी सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अगदी भारत, जसं तुम्ही म्हणताय अत्यंत संयमी खरं तर हा सगळा समाज आहे, पण आता मात्र मराठ्यांना आरक्षण देण्यात चूक काहीच नाहीये। मराठ्यांना आरक्षण द्या, पण कुणबीमधून आरक्षण देऊ नका अशी खरं तर मागणी कुणबी समाज जो कोकणात मोठ्या संख्येने त्यांच्याकडून केली जाते। त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं कुणबी समाज एकवटलाय, महिला मोठ्या संख्येनं एकवटलेल्या आहेत। काहींशी संवाद साधणं तुम्हाला शक्य आहे का? तिथं संवाद साधून या सगळ्या विषयी त्यांना बोलतं करणं शक्य आहे का या क्षणी? निश्चित स्वरूपामध्ये आता खूप मोठ्या संख्येने महिला आणि कुणबी समाज बांधव देखील आहेत जे तहसील कार्यालयावरती धडकलेले आहेत। आताच तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर त्यांचं या ठिकाणी समाजाला उद्देशून जे संभाषण आहे ते सुरू आहे। तरी आपण काही प्रयत्न करणार आहोत। काही समाज बांधव बुजुर्ग आपल्या सोबत आहेत। कोणत्या मागण्यांसाठी आज तुम्ही सगळे समाज बांधव या ठिकाणी एकवटल्यात आणि काय मागण्या आहेत? त्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे असं आम्हाला उद्देशाने आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आलो। निश्चित स्वरूपामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या घेऊन आलोय, पण मागण्या काय आहेत? युवक सुद्धा आहेत, काय नेमक्या मागण्या आहेत? रद्द करायचं आहे। कुणबी मुलं आणि पुढे जातील प्रयत्न करणार। परंतु आता कुणबी समाजामधून 58 लाखांपेक्षा अधिक मराठ्यांची नोंद आता आरक्षणाच्या बाबतीत केली आहे। ह्या मागणीकडे कसं बघता? या बाबतीत सरकारला काय सांगाल? अगदी भारत, आपण पाहतोय की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खरं तर उपस्थितांना संबोधित केलं जात आहे। त्यामुळे जे नागरिक उपस्थित आहेत, कुणबी समाज मोठ्या संख्येनं उपस्थित आहे, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचत नाहीये मागण्यांचा, पण मुद्दा लक्षात येतोय। भारत, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करताय। कोकणातल्या या घडामोडींवर आपली नजर कायम असेलच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।